नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे डॅश राज्यात वटतर्फी भागात पाऊस पडतो. ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे डॅश राज्याच्या तटावरती भागात पाऊस पडतो. तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहे? ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाढीव दूध उत्पादन व संकलन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4 60 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1999 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? तर ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठवाडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारताची सकल राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजली जाते? भारताची सकल राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्थिक परिमाणामध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्तीची विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅनडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रमची सुरुवात कोणत्या देशात झाली? औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रमची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रीझर कमिशनची स्थापना करण्यात आली? 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रीझर कमिशनची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, आधारवड हे कोणत्या व्यक्तीचे जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? आधारवड हे कोणत्या व्यक्तीचे जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारताची पहिली जनगणना केव्हा करण्यात आली? भारताची पहिली जनगणना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1872 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणी पुढाकार घेतला होता? स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणी पुढाकार घेतला होता? तर ऑप्शन क्रमांक चित्तरंजन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरात जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरात जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, राज्यघटनेतील कलम 74 हे कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील कलम 74 हे कशाशी संबंधित
संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर व गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 46 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कीटात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला? सर्वात कीटात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 असमानता हे राज्यघटनेच्या पुढील क्रम प्रतिबंधित केले आहे. असमानता हे राज्यघटनेच्या पुढील क्रमाने प्रतिबंधित केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश डॅश असे नाही. केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश डॅश असे नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 संविधानिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 हत्तीपाय हा रोग कशामुळे होतो? हत्तीपाय हा रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वात आर्थिक वृद्धी दर साध्य झाला? 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 सेवा क्षेत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सर्वक्षामी जगतपती त्यासी नकोस मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोस मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सत्यशोधक समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती? रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पनवेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शपथा किंवा प्रतिज्ञाचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. शपथा किंवा प्रतिज्ञाचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नेताजीच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? नेताजीच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 1 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 288 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशामध्ये आढळते? खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 लाल माती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पुण्यातील डॅश डॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पुण्यातील डॅश डॅश या गांधी स्मारक संग्रहालयाच्या गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर ऑप्शन क्रमांक 2 आगा खान पॅलेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या
महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 165 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्य वेळी राष्ट्रीय काँग्रेसचे सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 जे.बी. कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, मुख्यमंत्र्याचे वेतन व भत्ते कोण ठरवते? मुख्यमंत्र्याचे वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, मुख्यमंत्र्याचे वेतन व भत्ते कोण ठरवते? मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते? शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते? तर ऑप्शन क्रमांक 2 विहीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांचा वाचा फोडली? मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? तर ऑप्शन क्रमांक 3 दीनबंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, राज्यातील डॅश डॅश हे थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात एक महत्त्वाचे आहे. राज्यातील डॅश डॅश हे थंड हवेचे ठिकाण अलीकडील काळात एक महत्त्वाचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पाचगणी सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, नंदुरबार जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्याचा समावेश होत नाही? नंदुरबार जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्याचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 साक्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, कोकण भागात डॅश डॅश या प्रकारची मृदा आढळते. कोकण भागात डॅश डॅश या प्रकारची मृदा आढळते. तर ऑप्शन क्रमांक 1 जांभी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, कुकडी प्रकल्प अंतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह येथे धरणे पुणे जिल्ह्याच्या डॅश डॅश तालुक्यात आहेत. कुकडी प्रकल्प अंतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली येडगाव व माणिकडोह येथे धरण पुणे जिल्ह्याच्या डॅश डॅश तालुक्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 जुन्नर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून डॅश डॅश पासून नव्याने पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून डॅश डॅश पासून नव्याने पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला. तर ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट 2014 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्याचा पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात समावेश नाही? पालघर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्याचा पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, सिरोंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय होते? सिरोंचा ब्रिटिश काळामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये मुख्यालय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 अप्पर गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या
राजाने चंद्रपूरची निर्मिती केली? कोणत्या राजाने चंद्रपूरची निर्मिती केली? तर ऑप्शन क्रमांक 2 खंडिका बल्लार शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कोणता गोंड राजाचा अकबराच्या NA अकबरीमध्ये उल्लेख आहे? कोणता गोंड राजाचा अकबराच्या NA अकबरीमध्ये उल्लेख आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बालाजी बल्लार शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही? कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागात येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पातागुडम नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीच्या काठी आहे? पातागुडम नवीन पोलीस मदत केंद्र कोणत्या नदीच्या काठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंद्रायणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही? कोणते कार्यालय नक्षल अभियानाशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 CID हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 चिमूर डोंगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सुकमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते रेल्वे स्टेशन नाही? गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते रेल्वे स्टेशन नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 वडसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणता रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे? कोणता रेल्वे मार्ग जिल्ह्यामध्ये नुकताच मंजूर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वडसा गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी डॅश डॅश येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी डॅश डॅश येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 महू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 परभणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रात सर्वात मोठी हळदाची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रात सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींचे प्रमाण जास्त नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 जालना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अजिंठा ही जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंठा ही जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लोहगाव विमानतळ कुठे आहे? लोहगाव विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? तर ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? 52 दरवाजाचे शहर कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणते आहे?
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 वा जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे? जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 7,612 चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 वा पर्यायपैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही? पर्यायपैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वा महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे 2017 पासून कोणते निर्माण करण्यात येणार आहे? महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे 2017 पासून कोणते निर्माण करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भिलार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वा महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय? गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 C60 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा चादरीचे उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? चादरीचे उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल.